मुंबईकर म्हणून काही गोष्टी मांडायच्या आहेत ज्या ह्या शासनाने फसव्या घोषणा केलेल्या आहेत। कारण भाजपला ही जुनी सवय खोटं बोलण्याची आणि भाजप शासनला, भाजपच्या राजवटीला देखील अशा घोषणा करण्याची जुनी सवय। आपल्याला आठवत असेल निवडणुकीपूर्वी म्हणजे राज्याची जेव्हा निवडणूक झाली त्याच्या आधी भाजपनी लाडकी बहीण 2100 रुपये देऊ हे सांगितलं होतं, अजून तेही झालेलं नाही आहे। गावोगावी जाऊन आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, कर्जमुक्ती करू हे सांगितलं होतं। आपण गेल्या 1 वर्ष पूर्ण पाहिलंय शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, पण कुठेही कर्जमुक्तीचं नाव तर नाहीच, पण मदत देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही। आणि असे सगळे वातावरण जेव्हा 29 शहरं निवडणुकीला सामोरी जात आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याच दृष्टिकोनातून काही मुंबईसाठी घोषणा ज्या आम्ही मागण्या केल्यानंतर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आम्ही मागण्या केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची असेल किंवा गृहनिर्माण मंत्र्यांची असेल धावपळ झाली आणि थातूर मातूर उत्तर द्यायचं म्हणून काहीतरी त्यांनी दिलं होतं। आज मी त्या सगळ्या घोषणा त्यांच्या एक्सपोज करणार आहे, त्याची चिरफाड करणार आहे आणि आपल्याच माध्यमातून लोकांना सांगणार आहे की ह्या घोषणा आहेत त्या फसव्या आहेत, भाजप खोटं बोलत आहे, ह्याला बळी पडू नका, फसून जाऊ नका। पहिली घोषणा म्हणजे आपण सगळीकडे पाहत असाल होर्डिंग्स लागलेले आहेत, एक पक्ष ज्या माणसांनी चोरला त्यांचे की पगडी मुक्त मुंबई करणार। तसं पाहायला गेलं तर पागडी हा विषय महाविकास आघाडीचं सरकार, उद्धव साहेबांच्या सरकारने हा सोडवला होता 79A 79B क्लॉज आणून, ज्याच्यात जर बिल्डिंग एखादी इमारत जी उपकरप्राप्त इमारत असेल ती मोडकळीस आली असेल तर त्याला पहिले 6 महिने जागा मालकाला आणि नंतरचे हे टेनंट्सना आपण देऊन तिकडचा पुनर्विकास आपण शक्य करत होतो। हे अगदी राष्ट्रपतींपर्यंत गेलं, मग 2022ला तेव्हा जेव्हा त्याच्यावर सही होऊन आलं, अनेक ठिकाणचे पुनर्विकास हे मार्गी लागत असताना काही काही ठिकाणी NOC देखील मिळाल्यानंतर आपण पाहत असाल कोणीतरी कोर्टात गेलं आणि हा विषय तिथे एक तांत्रिक तिढा बसलेला आहे। आम्ही जेव्हा मागणी केली, मग मी त्याच्यात मी होतो, मनोज जामसोदकरजी होते, अजय चौधरीजी होते, महेश सावंतजी होते, आम्ही आमदार म्हणून जेव्हा मुंबईचे आमदार म्हणून मागणी करत होतो की ह्या पागडी इमारतींना किंवा सेसच्या इमारतींना, उपकरप्राप्त इमारतींना तुम्ही न्याय दिला पाहिजे। आमच्या मागण्या होत्या ते स्पष्ट आहेत आणि त्याच मागण्या ह्या पागडीमधल्या टेनंट्सच्या आहेत। पहिली गोष्ट जी आमची मागणी आहे आणि तीच त्यांची आहे ही म्हणजे सगळ्या टेनंट्सना तुम्ही लीगल संरक्षण द्या, ऑक्युपंट्स म्हणून जाहीर करा आणि त्यांना संरक्षण द्या। कारण झालं असं आत्ता कुठेतरी बिल्डिंग मोडकळीस आली दाखवून जे जागा मालक आहेत ह्या पगडीमध्ये राहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात।